नमस्कार. नवशक्तीच्या यूट्यूब चॅनलवर मी क्रांती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. 21 मार्च हा जागतिक कविता दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. आता कविता म्हटलं की कमीत कमी शब्दात आपले भाव व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे कविता. आणि आजकाल आपण बघतोय, इन्स्टा बघा, सोशल मीडिया बघा किंवा कुठचीही गोष्ट बघा, आजकाल सगळ्यांना कविता सुचते. पण खरंच ती कविता असते का, हा मोठा प्रश्न आहे. तर आज आपण कविता दिनानिमित्त युवा कवी गीतेश शिंदे यांच्याशी कवितेबद्दलच्या गप्पा मारणार आहोत. जाणून घेणार आहोत की कविता नक्की कुठे चालली आहे, त्यांच्या काही कविता ऐकणार आहोत. तर अशी छान कवितांची मैफल आज आपण 21 मार्च या कविता दिनाच्या निमित्ताने सजवूया. तर मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करते. नमस्कार गीतेश सर. नमस्कार. खरं तर आपली ओळख तर जुनी आहे आणि तुम्ही कविता करता आणि कविता माहिती आहेत सगळ्यांना, त्यामुळे तुमची वेगळी अशी ओळख मी काही फार करून देत नाही. तुम्ही अनुवादक आहात, प्रकाशक आहात, सृजन संवाद प्रकाशन तुमचं आहे, संपादनही तुम्हीच करता, त्यामुळे संपादक आहात आणि कवी ही खरी तुमची ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात आपण इथूनच करूया की मुळात तुम्हाला कविता कशी सुचली. कारण एकंदरीत बघितलं तर तुम्ही भौतिकशास्त्रातनं पदव्युत्तर झालेला आहात आणि तिकडून इकडे कवितेचं रसायनकडे वळणं, हा प्रवास कसा झाला तर त्याबद्दल आम्हाला सांगा ना. सर्वप्रथम नवशक्तीच्या सर्व वाचकांना, प्रेक्षकांना जागतिक कविता दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि इथं माझ्यासारख्या युवा तरुण कवीला तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार सुरुवातीलाच व्यक्त करतो. तुझ्या प्रश्नाकडे येतो की मी भौतिकशास्त्रातनं माझं पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे, माझं MSc फिजिक्स झालेलं आहे. तर कविता आधी आली आणि शिक्षण नंतर झालं. म्हणजे शाळेत असताना अचानकपणे कविता सुचू लागल्या. आपल्याला कवितांची पहिली ओळख म्हणजे ज्याला आपण तोंड ओळख म्हणतो, ते आपल्याला शालेय जीवनापासून, अगदी बालपणापासूनच. अगदी बालपणापासून म्हणजे आईच्या त्या बाळकडूमध्येच असतं. म्हणजे अडगुलं मडगुलं आपण ते करत करतच मोठं होत असतो. म्हणजे आपल्याला आई भरवताना चिवकाऊचे घासच भरत असते आणि त्याबरोबर एक लहानशी कविताच असते. तर ते कुठेतरी आतमध्ये झिरपत होतं, मुरवत होतं. आणि बालभारतीचाही खूप मोठा वाटा आहे, त्या कवींचाही खूप मोठा वाटा आहे. आणि अचानक काहीतरी स्फुरू लागलं. आणि करिअरच्या दृष्टीनं विज्ञान क्षेत्रात जरी करिअर झालेलं असेल तरी कविता ही साथ सोबतीला होती. त्यामुळे कविता आधी आणि नंतर मग विज्ञान क्षेत्रात आलो. मला असं वाटतं की भौतिकशास्त्रानं मला एक दृष्टी दिली प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची, आणि त्यामुळे कवितेमध्ये एक वेगळा आयाम मला सापडत गेला असं म्हणता येईल. पण मग भौतिकशास्त्र होतं आणि एकीकडे कविता, मग सुरुवातीलाच असं नाही का वाटलं की करिअरच आपण साहित्याच्या क्षेत्रात करावं, असं नाही का वाटलं? नाही, असं काही वाटलं नाही मला. कदाचित मार्गदर्शन कमी पडलं असेल किंवा त्यावेळेला वाटत होतं की विज्ञान आपल्याला जास्त खुणावतं आहे. आणि मी टीचिंगमध्ये सुद्धा माझं एक बऱ्यापैकी करिअर केलं आणि त्यानंतर कविता ही माझ्याबरोबर होतीच. म्हणजे एखाद्या वटवृक्षाच्या सावलीत आपण वाढत जातो तशी ती मायेची सावली कवितेनं माझ्यावरती धरलेली होती आणि त्या सावलीसोबतच माझी वाढ होत होती. आठवते का पहिली कविता कुठची केली? नाही, पहिली कविता कुठली केली हे आठवत नाही आहे, पण ती कधी केली हे आठवत आहे. म्हणजे 9वीत असताना अचानकपणे मी काहीतरी वहीच्या मागल्या पानावरती लिहिलं. माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या मित्रानं त्याला कविता म्हटली आणि त्यावेळेला अशी जाणीव झाली की अरे, मला माझ्यातनं काहीतरी स्फुरत आहे. जशी अनेक कवींची सुरुवात असते, जुळवाजुळव असतं, त्याच्यामध्ये यमक असतो, अनुप्रास असतो, तशी माझीसुद्धा ती बाळबोध सुरुवात होती असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मग तेव्हापासून लिहित राहिलो, तो रियाज होत राहिला आणि त्यासोबत वाचन होतं आणि त्या वाचनामधनं कुठेतरी घडत गेलो. आता रियाज आणि वाचन हे तुम्ही शब्द उच्चारले तर मी त्याला जोडूनच प्रश्न विचारेन. खरंच कविता सुचण्यासाठी किंवा साहित्याचा एखादा प्रकार सुचण्यासाठी वाचन आणि त्याचा रियाज हे महत्त्वाचे आहेत का, आणि खरंच त्याचा काही उपयोग होतो का आपल्याला? अर्थात वाचन, त्यामुळे तुमची शब्दकळा सुधारते, तुमच्या शब्दांवरती प्रभुत्व येतं. आणि जेव्हा तुम्ही कवितेचा विचार करता तेव्हा समकालामध्ये काय लिहून ठेवलं आहे किंवा आपल्या पूर्वसुरींनी काय लिहिलं आहे हे कवीला माहीत असणं हे अत्यंत गरजेचं आहे.
त्यामुळे आपल्याला जर सचिन तेंडुलकर व्हायचं आहे अशी जर आपली मनीषा असेल किंवा इच्छा असेल किंवा विराट कोहली व्हायचं असेल तर आपल्याला नेटमध्ये जाऊन सराव करायला पाहिजे. आणि कवीसाठी, साहित्यिकासाठी, लेखकासाठी ती नेट प्रॅक्टिस म्हणजे वाचन असते. त्यामुळे तुम्हाला बहुअंगी वाचायला हवं. फक्त कविता एके कविता वाचून नाही चालत. तुम्हाला आत्मकथाही वाचता आली पाहिजे किंवा तुम्हाला कथा, कादंबरी तेही वाचता आलं पाहिजे. मी तर म्हणतो की अनेक कलांचा अनुभव तुम्ही घ्यायला पाहिजे. म्हणजे फक्त साहित्य प्रकार असं नाही, तुम्ही चित्रांमध्ये सुद्धा रमू शकतात. त्या चित्रांमध्ये सुद्धा तुम्हाला एखादी कविता सापडू शकते किंवा एखाद्या संगीताच्या मैफिलीला तुम्ही गेलेला आहात, ते राग ऐकतानाही तुम्हाला काहीतरी सुचू शकतं. कारण या कला वरवर पाहता वेगवेगळ्या दिसत असल्या तरी आतून त्यांची मुळं एकमेकांशी जोडली गेलेली आहेत असं मला वाटतं. आता सृजन संवाद प्रकाशन, खरं तर सृजन संवाद प्रकाशनने तुमच्यातला कवी अजूनही जागा ठेवलेला आहे का? सुरुवात आहे तुमची, पण एकीकडे प्रकाशन आहे तुमचं, त्याचा भार, आणि त्यात तुम्ही कविताही करता, तर सगळं कसा समतोल साधला जातो का ह्या सगळ्या गोष्टींचा? सृजन संवाद प्रकाशनचा उल्लेख केला. खरं तर सुरुवातीला उल्लेख झाला तो माझ्या भौतिकशास्त्राचा. म्हणजे 13-14 वर्ष मी शिकवण्याचं काम केलं. मी 11वी-12वीच्या मुलांना IIT JEE आणि मेडिकल एंट्रन्स एक्झामच्या पूर्वतयारी मी करून घेत होतो. फिजिक्स शिकवायचो कोचिंग क्लासेसमध्ये. आणि कोविडचा काळ काही जणांना खडतर गेला, त्यापैकी मी होतो. माझी नोकरी त्या दरम्यान गेली. पण मला असं जाणीव झाली की माझं बोट हे कवितेनं घट्ट पकडलेलं आहे आणि गेली 25-30 वर्ष कवितेची साधना, ती तपश्चर्या सुरूच होती आजूबाजूला सगळं वावरताना. म्हणजे मी एका ठिकाणी शिकवत होतो, पण एक छंद म्हणून कविता माझ्यासोबत होतीच. त्यामुळे त्या बळावरती सृजन संवाद प्रकाशनची 2021च्या गुढीपाडव्याला मी सुरुवात केली. आता नुकतंच गुढीपाडवा झालेला आहे आणि या गुढीपाडव्याला 5 वर्ष पूर्ण होऊन 6व्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे. मला सांगायला आवडेल की सृजन संवाद प्रकाशनच्या पुस्तकांची सुरुवात ही कविता संग्रहापासून झालेली आहे. त्यामुळे कवितेशी जी नाळ जुळलेली आहे ना, ती घट्ट जुळलेली आहे. ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांचा मौनाचा निशब्द कोलाहल हा कविता संग्रह 2021 साली आम्ही प्रकाशित केला आणि सृजन संवाद प्रकाशनचं जे बीज आहे ते या सर्जनाच्या मातीमध्ये आम्ही पेरलं आणि आता कुठे त्याला छान अशी पालवी फुटलेली आहेत, छान रंगाची फुलं येत आहेत आणि वेगवेगळे साहित्य प्रकार आम्ही करतो. कथा आहे, कादंबरी आहे, नाटक आहे, इतकंच काय मी इंग्रजी पुस्तकंही करतो, विज्ञानाशी निगडीत पुस्तकंसुद्धा मी करतो. तर सृजन संवाद प्रकाशनमध्ये एक संपादकाच्या भूमिकेत असणं, त्याही पलीकडे जाऊन स्वतःची एक कवी म्हणून असलेली दृष्टी ती हमखास वापरायला मिळते. कारण आपण आधी जे वाचलेलं आहे या दरम्यानच्या काळामध्ये ते कुठेतरी संपादक म्हणून कामी येतं आहे. मग ते दिवाळी अंकाचं संपादन करताना असू दे किंवा एखादी संहिता माझ्याकडे आल्यानंतर ती तशीच्या तशी छापून देणं, असा प्रवास होत नाही त्या पुस्तकाचा. त्याच्यामध्ये आपल्याला काय चांगलं करता येईल, वाचकाला ते आणखीन किती उत्तम प्रकारे, उत्तम दर्जाने देता येईल, याबद्दल लेखकाशी, कवीशी चर्चा केली जाते. कसं आहे, मी कवी म्हणून त्या गोष्टीचा, कलाकृतीचा विचार करतो. म्हणजे माझी कविता मलाही प्रिय असते, परंतु तटस्थपणे वाचक म्हणून आपण ती वाचायला पाहिजे. आपली कविता मुरवत ठेवायला पाहिजे असं मला नेमकेपणाने वाटतं. कारण एखादी कविता सुचली तर ती आपल्याला खूप आवडते, त्यावेळेला खूप भन्नाट वाटतं त्या दिवशी. पण 6 महिन्यानंतर ती कविता आपण काढून वाचली तर त्यातले खाचखळगे, त्यातल्या उणीवा आपल्याला कळायला लागतात. तर त्या कवितेकडे तटस्थपणे आपण पाहणं खूप गरजेचं असतं. म्हणजे मी आता एक शब्द वापरला, मुरवत ठेवणं. लोणचं जेवढं मुरवत ठेवतो तेवढी त्याची चव बहरते, रुचकर लागते. तसंच कवितेचं सुद्धा आहे. त्यामुळे कविता झाली रे झाली ती सोशल मीडियावरती टाकण्यापेक्षा किंवा जगाला ऐकवण्यापेक्षा, ओरडून सांगण्यापेक्षा ती आपल्याशी किमान 100 वेळा तरी म्हणून पाहिली पाहिजे. त्यानंतर आपण ती कुठेतरी ऐकवली पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. आणि तो कवितेचा रियाज हा वाचनातून
होत असतो. आपण जेव्हा इतरांचं वाचतो तेव्हा आपल्याला काय लिहिलं पाहिजे आणि काय नाही लिहिलं पाहिजे हे सुद्धा समजत असतं. या दोन्ही गोष्टी महत्त्वाचं आहे. आता तुमचे कविता संग्रह आहेत, CCTVच्या गर्दच्या आहेत आणि निमित्त मात्र अनेक पुरस्कार या कविता संग्रहांना मिळालेले आहेत आणि खूप कौतुक झालं आहे ह्या कविता संग्रहाचं. वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्याबद्दल अनेक वेळा छापून आले आहेत आणि तुम्हाला सुद्धा अनेक ज्येष्ठ साहित्यिकांची पत्रही आली आहेत. तर त्याहीबद्दल सांगा ना आणि त्यातली एखादी कविता पण आम्हाला सादर करा. निश्चितपणे कवी म्हणून प्रत्येकाला वाटत असतं की आपला कविता संग्रह प्रकाशित व्हावा आणि माझं ते स्वप्न वयाच्या 28व्या वर्षी पूर्ण झालं. 2014 साली निमित्त मात्र नावाचा माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला आणि आज ताग्यात त्याच्या 4 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. आणि 2023 साली म्हणजे 9 वर्षाच्या अंतरानं मला इथं अधोरेखित करावं असं वाटतं की लगेचच नाही, 2015-16 लगेचच नाही, तर एक साधारणतः 9-10 वर्षाच्या अंतरानं दुसरा कविता संग्रह आला, तो म्हणजे CCTVच्या गर्दशा आहेत. आणि दरम्यानच्या काळामध्ये या ज्या कवितांची जी म्हणतात ना की एक वाढ आहे ती पाहायला मिळाली. ती मौज, दीपावली, हंस, कवितारती अशा कवितांना चांगला दर्जाचं व्यासपीठ उत्पन्न करणाऱ्या दिवाळी अंकांमध्ये, मासिकांमध्ये, नियतकालिकांमध्ये या कविता प्रकाशित झाल्या, ज्या CCTVच्या गर्दच्या आहेतमध्ये आल्या. आणि मला सांगायला आवडेल की 1.5-2 वर्षामध्ये त्याच्याही 3 आवृत्त्या आत्तापर्यंत प्रकाशित झालेल्या आहेत. म्हणजे कविता संग्रहाच्या आवृत्त्या प्रकाशित होणं हे फार दुर्मिळ झालं आहे. मोठेपणा म्हणून नाही, पण अनेक ज्येष्ठ लेखकांची, कवींची पत्र त्याला आली. पत्र येणं हे सुद्धा आजकाल व्हॉट्सअपच्या काळामध्ये खूप दुर्मिळ झालेलं आहे. पण मला भालचंद्र नेमाडे सरांचं पत्र हा CCTVच्या गर्दच्या आहेत कविता संग्रह वाचल्यावर आलं आणि तो सर्वोच्च क्षण वाटला मला. त्यांनी कवितांचं कौतुक तर केलं, पण त्या कवितांमध्ये काय असायला पाहिजे हे नेमकेपणानं त्यांनी सांगितलं. आणि कविता किती जबाबदारीची गोष्ट आहे, कारण ते स्वतः म्हणजे जरी कादंबरीकार म्हणून त्यांना बिरुद लावलेलं असलं तरी त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. ते कवी म्हणून निश्चितपणे कवितेचा सजगपणे विचार करतात. मधु मंगेश कर्णिकांचं पत्र आहे, अशोक कोतवाल आहेत, प्रशांत असणारे, असे अनेक नामवंत आत्ताच्या समकालात लिहिणाऱ्या कवींची पत्र या कविता संग्रहाला आली. काही पुरस्कार या कविता संग्रहाला मिळाले. मला वाटतं पुरस्कारांपेक्षा लोकांपर्यंत हा कविता संग्रह पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. निमित्त मात्रच्या वेळेला तर ही तसंच झालं. ज्या मुलांना मी शिकवत होतो ती सगळी विज्ञानातली मुलं होती, सायन्स बॅकग्राऊंडची मुलं होती आणि ती मुलं माझा कविता संग्रह वाचायची आणि मला पत्र लिहायची. किंवा सर्वसामान्यांकडून तुमच्या कवितेवरती अभिप्राय येणं हे खूप महत्त्वाचं वाटतं, कारण साहित्य क्षेत्रातली देवघेव तर सुरूच असते विचारांची, अभिप्रायाची, पण सर्वसामान्य लोकांना ते वाचायला आवडणं आणि त्याचा अभिप्राय मिळणं हे मला महत्त्वाचं वाटतं. आता एक तुम्हाला मी म्हटलं होतं की त्यातल्या काही आम्हाला 4 ओळी ऐकवता का ज्या तुमच्या CCTV? हो, निश्चितपणे कविताच पूर्ण ऐकवतो. म्हणजे आत्ता जगभर हे युद्धाचं वातावरण सुरू आहे. म्हणजे गेल्या काही म्हणतात ना वर्षांपासून जग 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरड्यावर आहे की काय, इतकी भीती आपल्याला मध्ये पसरली आहे. आणि आत्ता भारतामध्ये किंवा जगभर अशी परिस्थिती आहे की आपल्याला गॅस सिलेंडर मिळेल का, अशा अनेक गोष्टींनी आपण बिथरलेलो आहोत. पण मला असं वाटतं की आता युक्रेन आणि रशिया त्या युद्धाला आता 2-3 वर्ष झाली. इराणमध्ये गेली 20 दिवस 15 दिवस युद्ध सुरू आहे. ज्या देशांमध्ये युद्ध सुरू असतं त्या देशांमधल्या मुलांच्या स्वप्नांचा आपण कधी कोणी विचार केला आहे का? तर मला असं वाटतं की वेगवेगळ्या आशयाने माझ्या कवितांमध्ये स्वप्न डोकावतात आणि तशाच स्वरूपातली एक कविता तुमच्यासमोर ठेवतो. कवितेचं शीर्षक अर्थातच स्वप्न आहे. कविता अशी आहे: ज्यांना उद्याच्या सूर्याची नाही आहे शाश्वती, ज्यांना उद्याच्या सूर्याची नाही आहे शाश्वती, ज्यांच्या खिडक्यांच्या काचा केव्हाच फुटल्या आहेत कांठळ्या बसवणाऱ्या बॉम्ब हल्ल्यांनी, ज्यांच्या आभाळाच्या तुकड्यात किलबिलाटाच्या जागी उमटतायत फायटर प्लेन्सच्या किंकाळ्या,
ज्यांच्या आभाळाच्या तुकड्यात किलबिलाटाच्या जागी उमटतायत फायटर प्लेन्सच्या किंकाळ्या, घुमत राहतो रात्रभर ड्रोन्सच्या घुबडांचा घुतकार, घुमत राहतो रात्रभर ड्रोन्सच्या घुबडांचा घुतकार, शेतात ट्रॅक्टरऐवजी फिरताहेत रणगाडे, शेतात ट्रॅक्टरऐवजी फिरताहेत रणगाडे, वारा वाहतोय भीती बनून मशीन गनने चाळणी झालेल्या ज्यांच्या भिंतीतून, पाणीही विसरलंय निर्मळ रंग स्वतःचा, जे घेतात घोटघोट चव रक्ताची आताशा, ज्यांच्या श्वासात मिसळली आहे बारूद मिश्रित हवा, ज्यांच्या श्वासात मिसळली आहे बारूद मिश्रित हवा, ज्यांची पाटी केव्हाच फुटली आहे, ज्यांच्या दप्तरात भरली गेली आहे तिरस्काराची राख भविष्य म्हणून, ज्यांच्या दप्तरात भरली गेली आहे तिरस्काराची राख भविष्य म्हणून, शाळेत सापडतायत काडतुसं खडूंऐवजी, शाळेत सापडतायत काडतुसं खडूंऐवजी, ज्यांना आठवत नाहीये जन्मदात्यांचा चेहरा, ज्यांना आठवत नाहीये जन्मदात्यांचा चेहरा, ज्यांच्या आयुष्याचीच झाली आहे निर्वासित छावणी, जे आता विसरलेत दचकणंही शांत झोपेसोबत, जे आता विसरलेत दचकणंही शांत झोपेसोबत, ज्यांचं नाहीये काहीच घेणं देणं आंतरराष्ट्रीय राजकारणाशी, ज्यांचं नाहीये काहीच घेणं देणं आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी, जे एका पावाच्या तुकड्यासाठीही बनले स्वतःचे शत्रू, जे नाहीत सुरक्षित अल्लाच्या दारीही, जे नाहीत सुरक्षित अल्लाच्या दारीही, ती मुलं कोणती स्वप्न पाहत असतील तुमच्या जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, ती मुलं कोणती स्वप्न पाहत असतील तुमच्या जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी. खरंच म्हणजे जे वास्तव आहे ना ते कमीत कमी शब्दात तुम्ही इतकं म्हणजे हृदयाला भिडणारं आणि मार्मिक म्हणतो ना आपण, तशी ही कविता आहे खरंच तर. आणि ही परिस्थिती आत्ता आपण बघतोय आणि आता दुसऱ्या देशात आहे, कधी आपल्या देशात येईल आपण सांगू शकत नाही. आणि खूप सुंदर कविता आहे खरं. हो, आता मी सकाळीच बातमी पाहिली की पाकिस्ताननी अफगाणिस्तानवरती हमला केला आणि साधारणतः 100-150 लोक मारली गेली. किंवा अमेरिकेने आणि इस्रायलनी जो बॉम्ब हल्ला केला, जो क्षेपणास्त्र डागली, एका शाळेतल्या 165 मुली दगावल्या गेल्या. त्या मुलींचा काय दोष होता त्यामध्ये? किंवा 2014 साली पेशावरमध्ये असाच आतंकवाद्यांचा हल्ला झाला आणि साधारणतः 200-250 मुलं मारली गेली. त्या मुलांची स्वप्न काय असतील, ते कसल्या प्रकारचा विचार करत असतील, याचा खरं अर्थाने विचार करणं माणूस म्हणून, मग ते कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, त्या पलीकडे जाऊन माणुसकीचा धर्म जागवत आपण हा विचार केला पाहिजेत, ही स्वप्न पाहिली पाहिजेत. खूपच म्हणजे खरंच छान कविता. आणि मीही तुमचा हा कविता संग्रह वाचला आहे, त्यामुळे वास्तववादी कविता त्याच्यात आहेत बऱ्यापैकी, हेही मी जाणतेच. आता मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारेन, मुळात कविता ही उपजत असते की ती विकसित करता येते? दोन्ही प्रकारे होतं. कविता उपजत असते म्हणजे तुम्हाला गाणं शिकवता येईल. लहानपणी तुमच्या गळ्यावरती मेहनत घेतली तर गाणं शिकवता येतं. लहानपणी तुम्हाला ब्रश दिला आणि चित्रासाठी प्रवृत्त केलं तर तुम्हाला चित्रकलाही शिकवता येईल, एखादं वाद्य शिकवता येईल. पण कविता हे परमेश्वराचं एक देणं असतं आणि ते प्रत्येकाला मिळतं असं नाही. कविता म्हणजे शब्दांची जुळवाजुळव नसते. त्यामुळे यू हॅव टू बी अ बॉर्न पोएट. तुम्ही जन्मानं कवी असायला पाहिजेत. तुम्ही कोणाच्या पोटी जन्म घेतला याचा अर्थ तुम्ही कवी असता असं नाही. नाहीतर प्रत्येक शायराची मुली हे कवी झाले असते, पण तसं नाही आहे. गालिबचा मुलगा कुठे कवी होता? पण एका अर्थानं तुम्ही ती कविता आतमध्ये भिनली पाहिजे. आणि दुसरा तुझा प्रश्न होता की त्याला जोडून की ती विकसित करता येते का? अर्थातच. कविता हा जो प्रकार आहे तो उपजत जरी असला तरी त्याला संस्करणाची आणि संस्काराची गरज असते.
तुमच्या कवितेचा तटस्थपणे तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि मगाशी मी म्हटलं की वाचन हा रियाज आहे, तो रियाज तुमचा सुटला नाही पाहिजे. फक्त तुम्ही तुमच्या कवितेवरती प्रेम करून चालत नाही, तुम्ही एकूण कवितेवरती, समग्र कवितेवरती प्रेम करणं गरजेचं आहे. आणि समकालामध्ये काय लिहिलं जात आहे, तुमच्या आधीच्या पिढ्यांनी काय लिहिलं आहे, इतर भाषांमध्ये काय लिहिलं जातं आहे, याचा तुम्हाला विचार करायला पाहिजे. ते वाचन करत राहायला पाहिजे. आणि त्यामुळे तुमची कविता ही संस्कारक्षम असते आणि त्याचा विकास होत जातो. म्हणजे मी जेव्हा 9वीला असताना मला जेव्हा कविता सुचली, त्याच कवितेवरती तसाच बसून राहिलो असतो आणि काही वाचलंच नसतं, तर माझी कविता आत्ताही तशीच बाळगोद असते. असे अनेक कवी मला दिसतात जे 20 वर्षापूर्वी जसं लिहित होते ते आजही तसंच लिहितात, कारण त्यांनी त्यांच्या कवितेवरती मेहनत घेतली नाही. जो तुझा प्रश्न होता, विकसित करता येते का, अर्थातच ते करण्यासाठी कुठल्याही कलेला, मग ती चित्रकला असू देत, संगीत असू देत, नाटक असू देत, त्यामध्ये तुम्ही काही दिल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला तो रियाज करणं खूप गरजेचं आहे, तो थांबून चालत नाही. पण सध्या जर बघितलं आपण एकंदरीत, म्हणजे आता संपादन या बाबतीत जर आपण काम करत असतो, त्या क्षेत्रात आपण काम करत असतो, तर आपल्याकडे अनेक लेखकांचे, अनेक कवींचे लेख येतात, कविता येतात. आणि कवितांच्या बाबतीत बघितलं तर काही कवी असेही आहेत की तुम्ही म्हणाल ती कविता तुम्हाला पुढच्या 15 ते 20 मिनिटामध्ये किंवा 2 दिवसात पाठवतात. आणि त्यांना सतत कविता सुचत असतात की काय हे सुचली, ही घ्या कविता, ही घ्या कविता. मुळात कविता प्रसंगावर जे काही शब्द गुंफले जातात त्याला कविता म्हणायचं का, आणि कविता म्हणजे नक्की काय असतं हे अजून कळलं नाही आहे का? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? मी ते शोधण्याचा प्रयत्न करतोय, कारण कविता पूर्णपणे तुम्हाला आकळणं, मी कळणं नाही म्हणत आहे, आकळणं हा शब्द पूर्णतः तुम्हाला ते कळणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. आणि आता तू जो विषय काढला की एखादं युद्ध झालं म्हणून कविता लिहिली, आत्ता मी जी लिहिलेली कविता म्हणजे तुला ऐकवली स्वप्न ही कविता, ती आत्ता इन्स्टंटेनियस लिहिलेली नाही आहे. जेव्हा ती सुचली त्यावेळेला जगामध्ये कुठेही युद्ध सुरू नव्हतं त्या दरम्यानच्या काळामध्ये. पण ती का सुचली, त्या कवितेमागेही एक वेगळी कथा आहे. म्हणजे मी वर्गामध्ये शिकवत होतो आणि कोचिंग क्लासेसमध्ये येणारे जे गलेलठ्ठ फी भरू शकतायत अशी मुलं माझ्यासमोर होती, ज्यांना शिकायची तितकी इच्छा नव्हती. पण त्याचवेळी जगामध्ये, मग अफगाणिस्तान असू देत किंवा काश्मीरमध्येही गेलात तुम्ही, जिथे सतत तुम्हाला भीतीदायक वातावरणात वावरावं लागतंय, अशा वेळी तुमचं शिक्षण कुठल्या प्रकारे होऊ शकतं. म्हणजे गन पॉईंटवरती त्या मुलांचं शिक्षण चालतं, त्यांना व्यवस्थित शिक्षा मिळत नाही. म्हणजे मलालासारखं आपण एक उदाहरण घेऊ शकतो. त्या मुलीने किती संघर्ष केला आहे, आणि फक्त स्वतःसाठी नाही इतरांसाठी केलं आहे. त्यावेळेला ते जेव्हा तुम्हाला रिअलायझेशन होतं, त्याच्यामध्ये पण आय आहे ना रिअलायझेशन शब्दामध्ये, तुमचे डोळे उघडले पाहिजे. आणि कविता हे तुमचं डोळे उघडण्याचं माध्यम आहे, ती तुम्हाला दृष्टी देत असते. त्यावेळेला ते सुचलं, म्हणून ती 2023च्या संग्रहात आली. म्हणजे ती कधीतरी मला 2017-18 साली सुचली. पण आत्ताच्या काळात तू जसा प्रश्न विचारला की पूल पडला कविता झाली, पाऊस पडला महापूर आला कविता झाली, असं बरंच इन्स्टंटेनियस दिसतं आहे. ते तत्काळ आहे, क्षणिक आहे. ते जितक्या वेगानं येतं तितक्याच वेगानं ते ओसरून जातं. कोणती कविता कालातीत असते, जी तुमच्या भावभावनांना व्यवस्थित आवाज देते ना, ती कविता कालातीत असते. खरं आहे. आज इतकी वर्ष झाली तरी अजून आई म्हटलं की आपल्याला फमू शिंदेंची आई कविता लगेच आठवते. प्रेम म्हटलं की आपल्याला प्रेमाचा गुलकंदपासून अनेक प्रेमकविता आठवतात. म्हणजे जे पण आता जे चाललं आहे, इंस्टाग्राम म्हणा किंवा आपण बघतो कवितेची छोटी छोटी पानं, कोणाचे चॅनल्स असतात आणि त्याच्यावरती कविता येतात, व्हायरल होतात. पण त्या खरंच किती काळ राहतात हा खरंच प्रश्न आहे, जसं तुम्ही आत्ता म्हटलं तसं. बरं, पुढे जाऊन हे असतं की ह्या ज्या सुचणाऱ्या कविता असतात ह्या जनरली काही वेळा सध्याच्या टेक्नॉलॉजीवर आधारितही असतात, जिथे आपण AI सारख्या गोष्टी वापरतो. तर तुम्हाला पुढे जाऊन असं वाटतं का की सुचणाऱ्या कवितेपेक्षा AI जनरेटेड कविता ह्या जास्त येतील आणि त्याही लोकांना आवडतील का? AI जनरेटेड म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता.
म्हणजे त्याच्यामध्ये कृत्रिमता हा शब्द अध्याहूतच आहे ना. आणि माणूस कशामुळे वेगळा होऊ शकतो, डिफरन्शिएट होऊ शकतो? मायेच्या भावभावनांच्या ओलाव्यामुळे. तो ओलावा जोपर्यंत सापडत नाही आहे तोपर्यंत त्या कवितांना तुम्ही दाद देऊ शकणार नाही. ती फक्त शब्दांची वरवरची जुळवाजुळव असेल. आत्ता ए आयच्या माध्यमातून पण काही जण म्हणतात बघा ए आयच्या माध्यमातून हे झालं, कोणीतरी सिनेमा शूट करताय, बरोबर आहे, कोणीतरी किशोर कुमार किंवा मोहम्मद रफीचा आवाज वापरून नवीन लिरिक्स देऊन गाणी किंवा नवीन ट्यून देऊन गाणी बनवतंय. परंतु तो आज जर किशोर कुमार असते तर गाण्याचा विचार त्यांनी वेगळा काहीतरी करू शकले असते ना. त्यांनी त्यावेळेचा 80च्या दशकातला सूर आत्ता लावला नसता. हा विचार करणं त्या मशीनला अजून तरी जमलेलं नाही. आणि आपल्यालाही ते किती भावतंय हाही आपण विचार करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की इंस्टाग्राममध्ये किंवा फेसबुकवरती येणाऱ्या सगळ्या कविता वाईट आहेत. त्यातही चांगलं आहेच की. तेही एक नवं माध्यम आहे, तेही आपण स्वीकारायला पाहिजे. लोक स्वीकारत आहेत. पण शेवटी तुम्हाला कुठे जायचं आहे? तुम्हाला कवितेपर्यंत जायचं आहे. एखाद्या मंदिरामध्ये देव आहे पण तुमच्या देवघरात सुद्धा देव आहेच ना. तर त्याचीही तुम्ही पूजा करू शकता. तुम्हाला दरवेळेला मंदिरात जावं लागेल असं नाही आहे. त्यामुळे फक्त इंस्टाग्रामवरती दिसणारी, सोशल मीडियामध्ये दिसणारीच कविता खूप ग्रेट आहे असंही नाही आहे. जेव्हा तुम्ही पुस्तकांच्या सावलीमध्ये ध्यानस्थ बसता तेव्हा त्या एकांतामध्ये जी भिडते ती खरी कविता असते असं मला वाटतं. आता तुम्ही म्हटलंत मगाशी की कविता ही आपल्याला काही, आता स्वप्न कवितेच्या मागची तुम्ही कथा सांगितली, असं आपल्याला किंवा इन्स्टंट जसं मी म्हटलं त्याही कविता, ऋतू आहेत, ऋतुचक्राप्रमाणे सुद्धा कविता आपल्याला वाचायला मिळतात. तर सध्या आता बाहेर उन्हाळा सुरू आहे, छानच आपण सगळेजण त्या उकाड्याला सहन करतोय. तर या बाबतीतली सुद्धा एखादी कविता तुम्हाला जर तुमच्या असेल ठेवणीत तर ती पण आमच्यासमोर सादर करा ना. नक्कीच नक्कीच. आत्ता उन्हाळा सुरू झालेला आहे, म्हणजे आपल्याला फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा मुंबईकरांना आणि इतर महाराष्ट्रामध्ये लागायला सुरुवात झालेली आहे. तर उन्हाच्या वेळेला आपल्याला झाडांची फार आठवण येते. आणि उन्हाची कुऱ्हाड अशी ती कविता आहे. कविता अशी आहे: सळसळत फुटल्या धमन्या फांद्यांच्या, सळसळत फुटल्या धमन्या फांद्यांच्या, अंगा खांद्यावर खेळे धामणी उन्हाच्या. सळसळत फुटल्या धमन्या फांद्यांच्या, अंगा खांद्यावर खेळे धामणी उन्हाच्या. गाळणी पानांच्या गाळे मध्यान्नीचे ऊन, गाळणी पानांच्या गाळे मध्यान्नीचे ऊन. फुलं इवलासा देह किती गेलेला सुकून. शोधते या सावलीत ऊन स्वतःचे अस्तित्व, शोधते या सावलीत ऊन स्वतःचे अस्तित्व. मोडलेला दंभ त्याचा गमावले सारे स्वत्व. शोधते या सावलीत ऊन स्वतःचे अस्तित्व, मोडलेला दंभ त्याचा गमावले सारे स्वत्व. झाडाचा किती ग उर आलेला भरून, झाडाचा किती ग उर आलेला भरून. त्याची हटेना नजर निळ्या आभाळावरून. झाडाचा किती ग उर आलेला भरून, त्याची हटेना नजर निळ्या आभाळावरून. आहे खोडात भिनली उभी ताठ माती माया, आहे खोडात भिनली उभी ताठ माती माया. जरी रापलेला देह तरी उजळली काया. आहे खोडात भिनली उभी ताठ माती माया, जरी रापलेला देह तरी उजळली काया. कोण्या फांदीत दडली शोधा उन्हाची कुऱ्हाड, कोण्या फांदीत दडली शोधा उन्हाची कुऱ्हाड. घाव घालण्याच्या आधी उगवावे नवे झाड, घाव घालण्याच्या आधी उगवावे नवे झाड, उगवावे नवे झाड. क्या बात आहे, खूपच सुंदर. म्हणजे काय कल्पना सुचली आहे, वा. आता मी तुम्हाला पुढे विचारेन, जे एवढे जर छान तुम्ही उन्हाची कुऱ्हाड आणि हे करू शकता, तर सध्या तर वसंत ऋतू सुरू आहे आपल्याकडे. आणि आता उन्हाचे चटके सोसत असताना आपल्याला सगळीकडे छान पिवळी लाल फुलं
पाहायला मिळत आहेत. मग तीही कविता आपल्या अशाच गप्पांमध्ये एकदा तुम्ही सांगितली होती, तर ती सुद्धा आमच्या प्रेक्षकांना ऐकवा ना. नक्कीच नक्कीच. बघा, उन्हाची कुऱ्हाड आपल्यावरती पडती आहे, पण त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला झाडं तर उगवावीच लागतील. आत्ता प्रचंड प्रमाणात आपल्याला 6 लेन रस्ते हवे आहेत, सगळं हवं आहे, विकास हवा आहे, पण झाडांचं काय करायचं असा मला प्रश्न पडतो. आणि जसा तू वसंत ऋतूचा विषय काढला, आत्ताच गुढीपाडवा झालेला आहे आणि चैत्राची नवी पालवी फुटू लागलेली आहे. म्हणजे या वसंत ऋतूमध्ये, या वैशाखामध्ये इतर झाडं पाणी पाणी करत असतात, त्यावेळेला 2 झाडं मात्र सर्वांगाने बहरलेली असतात, ती म्हणजे गुलमोहर आणि बहावा. तर या गुलमोहराची आणि बहावाची एक सुंदरशी कविता तुमच्यासमोर ठेवतो. गुलमोहराचं झुंबर असं शीर्षक आहे. म्हणजे तुम्ही गुलमोहराचा घोस बघितला ना फुलांचा, तर तो झुंबरासारखा वाटतो मला. आणि त्याचं वर्णन सगळं आलेलं आहे. वैशाखातल्या मध्यांनी तापलेलं अंबर, वैशाखातल्या मध्यांनी तापलेलं अंबर, लख्ख उजळलेलं गुलमोहराचं झुंबर. वैशाखातल्या मध्यांनी तापलेलं अंबर, लख्ख उजळलेलं गुलमोहराचं झुंबर, पंचमुखी फुलांचा शोभे रक्तवर्णी रंग, पंचमुखी फुलांचा शोभे रक्तवर्णी रंग, हळद माखली देठ होत जातात निस्संग. पंचमुखी फुलांचा शोभे रक्तवर्णी रंग, हळद माखली देठ होत जातात निस्संग, चिटपाखरूही नाही वाराही निवांत. भर दुपारी चिटपाखरूही नाही वाराही निवांत, फांदी फांदीवर ऊन पहुडलेलं शांत. चिटपाखरूही नाही वाराही निवांत, फांदी फांदीवर ऊन पहुडलेलं शांत, पिऊनी उन्हाला किती बहरे बहावा, पिऊनी उन्हाला किती बहरे बहावा, रस्ताचा सारा सोनं पाकळ्यांचा व्हावा. पिऊनी उन्हाला किती बहरे बहावा, रस्ताचं सारा सोनं पाकळ्यांचा व्हावा, गुलमोहराचा बहावाचं खरा साथी. दोघेही बहरलेले असतात. गुलमोहराचा बहावाचं खरा साथी, तप्त उन्हातही त्यांची गर्द बहरली माथी. वर्ण पाहिली तर दोन्ही झाडं हिरवीगार असतात. गुलमोहराचा बहावाचं खरा साथी, तप्त उन्हातही त्यांची गर्द बहरली माथी. मुळामुळांतून बोले सारी झाडांची ही कुळं, मुळामुळातून बोले सारी झाडांची ही कुळं, गुलमोहराची चिंता सगळे सोयरे व्याकुळ. इतर झाडांना आता गुलमोहराची चिंता लागली आहे की या वैशाखात ते कसं तग धरेल. पण पुढचं कडवं बघा. मुळामुळातून बोले सारी झाडांची ही कुळं, गुलमोहराची चिंता सगळे सोयरे व्याकुळ, झाड असो निष्पर्ण वा वरती हिरवे. झाड असो निष्पर्ण वा वरती हिरवे, माती आत मुळांपाशी सारे असती हळवे. माती आत मुळांपाशी सारे असती हळवे, सारे असती हळवे. क्या बात है. खरंच म्हणजे काय बारीक बारीक त्यातले सगळी निरीक्षणं टिपली आहेत त्या झाडाची. खरंच आपण जाताना बघतो अरे वा खूप छान आहे, पण शेवटी जे कवी मनाला सुचतं ना ते हे आहे हे सगळं. खूप छान. आत्ता तुमच्या कविता आपण ऐकल्या, मगाशी स्वप्न ऐकली, नंतर ही ऐकली. खरं तर ह्या कविता आहेत त्या वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये, आणि बऱ्याच कवींचेही तसे असतात. बघितलं तर आपण एखाद्या कवीला फॉलो करत असतो किंवा त्याचा पगडा असतो आपल्यावरती की मला यांच्यासारख्या कविता करायच्या आहेत किंवा ह्या अशा काहीतरी कविता मला करूनही बघायच्या आहेत. तुमच्या कवितांमध्ये अशी एखादी काही थीम असते का ठरलेली की या आधारित मी अशा कविता करेन, आणि तुम्हाला कुठच्या कवीच्या कविता आवडतात आणि तशाही तुम्हाला कराव्याशा वाटतात का? खरं तर तुझ्या एका प्रश्नांमध्ये अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे मला बरंच उत्तर द्यावं लागेल असं दिसतंय एकूणच. म्हणजे प्रथमतः असं की तुमच्या कवितेवरती कोणाचा प्रभाव आहे का, किंवा तुम्हाला कोणाच्या कविता आवडतात. खरंच सांगायचं झालं तर मी कवितेला कधीही असं झापडबंद केलं नाही की मला फक्त याच कवीचं वाचायचं आणि त्याच कवीचं वाचायचं.
म्हणजे मी एका काळात पाडगावकरही वाचले, विंदाही वाचले, बापटही वाचले, शांताबाई किंवा इंदिरा संत वाचत होतो, नारायण सुर्वे वाचत होतो, त्याबरोबर ग्रेसही वाचत होतो, सुरेश भटही वाचत होतो, त्यांची गझलही वाचत होतो. पण माझी कविता प्रभावापेक्षा या सगळ्यांच्या संस्कारांनी फुलली आहे असं मला वाटतं. आणि आपण कधीतरी पुढे जाऊन आपली स्वतःची पायवाट का होईना चालावी या मताचा मी आहे. कोणाच्या वाटेवरनं किंवा महामार्गावरनं जाण्यापेक्षा आपण स्वतःची कवितेची पायवाट निर्माण करावी असं मला वाटतं. आणि एकूण एक कवी म्हणण्यापेक्षा मला अनेक कवी आजच्या काळातले आवडतात. मग मला वसंत आबाजी ढहाकेसुद्धा आवडतात, मला प्रशांत असणारेंची कवितासुद्धा भावते, किंवा मला अशोक कोतवालांची कवितासुद्धा आवडते, मला अंजली कुलकर्णींची कविता आवडते. ह्या वेगवेगळ्या कवींनी आपल्याला वेगवेगळी दृष्टी दिली आहे. कवी म्हणून मी एका जन्मात सगळं काही टिपू शकत नाही, पण माझ्या ज्या भावभावनांचा जो आवाज आहे किंवा एकूणच समाजाचा हा कोलाहल आहे तो या कवींनी त्यांच्या कवितांमधनं टिपलेला आहे. आणि मला असं वाटतं, म्हणजे जर तू माझा निमित्त मात्र वाचला असेल किंवा CCTV तू वाचला आहेस, तर या कवितांची जातकुळी वेगळी आहे. म्हणजे निमित्त मात्रमध्ये मी जी लिहित होतो ते CCTV मध्ये तुला दिसणार नाही. आणि आत्ता मी जे तुला कविता ऐकवतोय, म्हणजे जनरली माझ्या बाबतीत असं बोललं जातं की गीतेश म्हणजे मुक्त छंदातली कविता. पण मला असं वाटतं की तुम्ही असं लेबलिंग का करतात, तुम्ही असं स्टॅम्प किंवा शिक्का का मारतात? तुम्ही माझं अजून काही ऐकलं नाही असं मला वाटतं, किंवा वाचलं नाही असं वाटतं. एका कविता संग्रहामध्ये साधारणतः त्या एक प्रकारच्या तोंडवळ्याच्या कविता असू शकतात. याचा अर्थ तो कवी फक्त तेवढंच आणि तितकंच लिहितो असं नाही. आणि तू आणखीन एक प्रश्न विचारला की अशी काही थीम दिसते का, तर मला वाटतं की कविता ही विषयावरती नसते, आशयावरती असते. बरेच कवी विषय घेऊन की आज जगात काय घडतंय, किंवा आता मातृदिन आला म्हणून कविता लिहिली, कविता दिन आहे म्हणून कविता सुचली, असं न करता तो एक धबधबा आहे ना, म्हणजे प्रपात म्हणतो आपण. तर कविता जेव्हा आतून येते ती अक्षरशः कवीवरती किंवा त्या वेळेला त्या माणसावरती, व्यक्तीवरती एका प्रपातासारखी कोसळत असते. पण दरवेळेला प्रपातासारखीच कोसळते का? कधी कधी एका तलावात पडलेल्या शुभ्र चांदण्यासारखी सुद्धा ती असते. त्यामुळे कवितेची पहिली ओळ ठरवते की ती मुक्तछंदातली कविता असेल की अष्टाक्षरी असेल की अभंग असेल. आणि मला असं वाटतं की कवितेचं बोट आपण पकडावं आणि पुढली वाट ती कविताच आपल्याला दाखवत जाते. त्या वाटेनं आपण हट्ट न करता चालत राहायला पाहिजे. आणि थीमचं म्हणशील तर वेगवेगळ्या थीम येत असतात. म्हणजे आत्ता मी स्वप्नांवरची कविता ऐकवली, किंवा मी तुला उन्हावरच्या 2 प्रकारच्या कविता ऐकवल्या. म्हणजे तुला उन्हाची कुऱ्हाडमध्ये पण ऊन आणि झाड आहे, आणि गुलमोहराचं झुंबरमध्ये सुद्धा ऊन आणि झाड आहेच की. पण ते मला किती वेगळ्या पद्धतीनं चित्रित करता येईल याचा आशय जो आहे, त्यातल्या प्रतिमा आहेत, त्याची शैली आहे, ती विविध पद्धतीची असेल. आता स्वप्नांवरची मी एक कविता ऐकवली, जी युद्धग्रस्त भागांमधली मुलं आहेत त्यांची स्वप्न काय आहेत ते मी सांगितलं. ती मुक्तछंदातली कविता आहे. पण एक कविता मी ऐकू का इकडे? अष्टाक्षरी वृत्तातली एक कविता आहे, मधुमेही जगण्याला. बघ ना, आपलं जे जगणं आहे ते सगळं शुगर कोटेड झालं आहे ना. म्हणजे आपल्या रक्तातली साखर वाढती आहे, पण माणसं कडवट होत चालली आहे आणि हृदयविकार बळावत चाललाय. तर हे मधुमेही जगणं का? आपल्याला वाटतं की ह्यांचं जगणं एकदम भारी आहे, आपल्याला असं मिळालं पाहिजे का? कारण आपण सोशल मीडियावरती तेच दाखवतोय ना, जे चांगलं आहे, जे चकचकीत आहे, जे फिल्टर्ड आहे. वेदनेची बाजू म्हणजे आपण शर्ट घालतो त्याची शिलाई जी असते ती आतल्या बाजूलाच असते ना. ती कदाचित, म्हणजे जरीची साडी जी असते तो जरीचा काठ त्या बाईला बोचत असला तरी ती नक्षी बाहेरच्यांना फार सुंदर वाटत असते,
त्यामुळे असं आपण कोणाच्या त्या नक्षीकामावरनं ठरवू शकत नाही की ही व्यक्ती किती आनंदी आहे, सुखात आहे. मधुमेही जगण्याला यामध्ये आलेली स्वप्न कशी आहे, आपण स्वप्नांच्या मागे कसं पळतो, ते एका वृत्तबद्ध कवितेतनं कसं आलंय ते पहा. किती हाका दिल्या तरीही कानकोंडे जगणे ठाम. किती हाका दिल्या तरीही कानकोंडे जगणे ठाम. स्वप्नांमागे पळता पळता आत्म्यालाही फुटला घाम. किती हाका दिल्या तरीही कानकोंडे जगणे ठाम. स्वप्नांमागे पळता पळता आत्म्यालाही फुटला घाम. आसक्तीच्या हिंदोळ्यावर इंद्रियांचे ढोपर फुटे. आसक्तीच्या हिंदोळ्यावर इंद्रियांचे ढोपर फुटे. रील्समधल्या आभासाने जगणे वाटू लागे थिटे. आसक्तीच्या हिंदोळ्यावर इंद्रियांचे ढोपर फुटे. रील्समधल्या आभासाने जगणे वाटू लागे थिटे. मनामधल्या जळमटांना रोज फुटे नवी पालवी. मनामधल्या जळमटांना रोज फुटे नवी पालवी. संस्कारांचा बागुलबुवा कठपुतळीचा खेळ खेळवी. मनामधल्या जळमटांना रोज फुटे नवी पालवी. संस्कारांचा बागुलबुवा कठपुतळीचा खेळ खेळवी. देहाचीच झालीये जीभ, जिभेचे या चोचले फार. देहाचीच झालीये जीभ, जिभेचे या चोचले फार. मधुमेही जगण्याला या आयुष्याचे कडवट सार. मधुमेही जगण्याला या आयुष्याचे कडवट सार. खरं आहे, खूप सुंदर. म्हणजे काय वाह, ती कवितांची मैफल किंवा कार्यक्रम असतो ना, तसं अगदी बसून मी ऐकते असं मला आत्ता वाटतं. इथे इतक्या खूप छान वाटत आहेत कविता ऐकायला. अजून एक मी तुम्हाला विचारेन, धावपळीचं युग म्हणतो आपण, कारण स्पर्धात्मक युग आहे. प्रत्येकाला मी काय वेगळं आहे किंवा मी काय वेगळं करतोय हा दाखवण्याचा त्याचा हट्ट आहे, की बघा माझ्याकडे हे असं आहे, माझी कविता अशी आहे किंवा मी हे असं करतो, हे आपण सगळीकडे बघतोय. पण या धावपळीच्या युगात खरंच कविता सुचणं हे आव्हान वाटतं का? कारण तुम्ही सुद्धा मगाशी बोलताना म्हटलात की निमित्त मात्रेनंतर CCTV यायला बराच वेळ लागला तुम्हाला, म्हणजे हा दुसरा कविता संग्रह यायला. तर मग असं का सध्या खरंच कविता खूप सुचत आहेत की सुचत नाही आहेत, काय आहे? कारण एकांत मिळत नाही आहे आपल्याला. जरी कवी असलो तरी आपलं काही ना काहीतरी, तुम्ही जसं मगाशी म्हटलं, अर्थार्जनाचं साधन वेगळं असतं आणि एखादा कविता करत असतो आणि त्याची नोकरीही सांभाळत असतो. मग आव्हान वाटतं का तुम्हाला सध्या कविता सुचणं हे? तू एक शब्द वापरला की एकांत मिळत नाही आहे. बऱ्याच वेळेला असं वाटतं की कवी, कलावंत, साहित्यिक एकांतात असेल तर त्याला फार भन्नाट सुचतं. नाही, मी त्या मताचा नाही, किंवा माझी ती प्रक्रिया नाही. म्हणजे मी कोविडचं उदाहरण देईल. सगळं लॉकडाऊन झालेलं होतं आणि बरेच जण म्हणजे जे लिहित नव्हते तेही कविता करू लागले. अर्थात ते म्हणजे ते पावसाळ्यामध्ये जी भुईचत्र उगवतात तसंच ते झालं. म्हणजे ती उगवली आणि ती नामशेषही झाली. पण त्या काळात काही सुचत नव्हतं मला. पण जेव्हा तुम्हाला सुचत नाही ना, तेव्हा तुमची थांबण्याची तयारी असायला पाहिजे. पुढे काहीतरी चांगलं येईल याची वाट पाहण्याची तुमची तयारी पाहिजे. आणि एकांतात खूप काही सुचेल असं नसतं. जोपर्यंत तुम्ही बाहेर डोकावत नाही, बाहेर पाहत नाहीत, अनुभवत नाही आणि त्या अनुभवाचं संचित जोपर्यंत तुमच्या आत उतरत नाही, म्हणजे बाहेर डोकावल्याने कविता सुचते असं नाही आहे, त्या अनुभवाचं संचित जेव्हा तुमच्या आतमध्ये उतरतं तेव्हा ती कागदावरती स्फुरते असं मला वाटतं. आणि मला असंही वाटतं की प्रत्येक अनुभवाची कविता करायलाच हवी असं नाही आहे ना. काही अनुभव तुमचे वैयक्तिक असू शकतील. प्रत्येक अनुभवाला तुम्हाला शब्दांचं कोंदण देता यायलाच पाहिजे किंवा तो अट्टाहास मात्र नसावा. खरं आहे. आता कविता तुमच्या आहेत, अनेक कवींच्या आहेत, आपण पेपरमध्ये वाचतो. काही कविता संग्रहांची परीक्षणं येतात, काही होतात, किंवा काही कवितेंवर टीकासुद्धा केल्या जातात की अरे ह्या कवीची कविता आहे आणि हे असं असं लिहिलं, हे काही नाही पटलं वगैरे, अशा गोष्टी होतात. तर मुळात तुम्हाला काय वाटतं, ह्या ज्या टीका होतात त्या टीका कशा घ्याव्या कवीने? टीका व्हायला पाहिजे ना. एकूणच साहित्य निर्मितीसाठी, कला निर्मितीसाठी एखाद्या गोष्टीवरती टीका झाली असेल तर त्याचा तटस्थपणे
कवीने किंवा त्या कलावंताने विचार करायला हवा. आणि ती टीका होतीये म्हणून आपण खूप काही बदलावं असंही नाही आहे, पण आपल्या एकूणच कलाकृतीचा सारासार विवेक बुद्धीनं विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की तू आता सांगितलं की परीक्षणं येतात, तर मी 2 वर्ष सलगपणे एका वृत्तपत्रामध्ये गेल्या 20 वर्षात प्रसिद्ध झालेल्या कविता संग्रहांवर कविता मनामनातली हे सदर लिहित होतो. त्याने काय झालं, माझं कवितेचं हस्ताक्षर सुधारलं. कवितेचं हस्ताक्षर सुधारलं म्हणजे काय, माझी शब्दकळा सुधारली. काय लिहायला पाहिजे, कसं लिहायला पाहिजे, विविध फॉर्म्स काय आहेत, ते सगळं, त्या जाणीवा किंवा काय लिहू नये हेही मला समजत गेलं ना. माझ्याही कवितेवरती टीका कोणी करत असेल तर ते टाळणं आपल्या हातात आहे का याचा विचार करायला पाहिजे. खरं आहे. आता युवा कवी म्हणजे समकालीन जे तुमचे कवी आहेत किंवा आता अगदीच आता आपण बघतोय की काही लहान मुलं सुद्धा कविता करतायत किंवा त्यांना वाटतंय की मी पुढे जाऊन असं असं करेन, किंवा अगदी आपण हेही बघतो की छोट्या छोट्या मुलांचे छोटे छोटे कवितांची पुस्तकं पण आलेली असतात, बरोबर. तर हे जे नवोदित येत आहेत किंवा तुमच्या समकालीन, त्यांना तुम्ही काय सांगाल की कवितेकडे कसं बघावं. म्हणजे मी लिहिली मगासपासून तुम्ही सांगताय की तटस्थपणे बघावं, पण स्वतःच्या कवितेवर खूप प्रेम असतं आपलं, त्यामुळे आपण त्याला अगदी कसं, माझी कविता खूप छान आहे, फार तिला आपण प्रेम देतो आणि असं कसं पुढे न्यायचं. कारण कधी कधी आपलं सुचणं बंद होतं असं वाटतं मला, तेच 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 येत राहतं. मला तरी असं वाटतं की म्हणजे मला आहे ना तेच तेच लिहायचा खूप कंटाळा येतो, किंवा बरेचदा मला तेच तेच सादर करायचंही कंटाळा येतो. म्हणजे मी आज अशा कवी संमेलनांमध्ये जातो, जे कवी संमेलनांमध्ये अनेक कवी असतात, म्हणजे 10-12 कवी त्यांची मैफिल असते, आणि मग 20 वर्षांपासून 10 वर्षांपासून त्याच कविता ज्या टाळ्या घेत आहेत, ज्या त्यांच्या सिग्नेचर कविता असं ते म्हणतात, त्याच कविता ऐकवत राहतात किंवा रसिकांच्या वाचकांच्या माथी मारतात. नवीन प्रयोग आपण कधी करणार आहोत. आत्ता मी तुला या पॉडकास्टमध्ये ऐकवलेल्या ज्या कविता आहेत त्या फक्त स्वप्न, पहिली जी कविता आहे ती फक्त CCTV मधली कविता होती. त्यानंतरच्या कविता मी तुझ्यासमोर ठेवल्यात. माझाही प्रवास त्यानिमित्ताने लोकांपर्यंत पोचतोय, मलाही कळतोय ना. कारण मी फक्त कविता म्हणत नाहीये, मी माझी कविता या दोन्ही कानांनी किंवा अंतरात्म्याचा एक आवाज आहे ना माझ्या आत जो सतत वाहतोय, प्रवाहित आहे, त्याने ऐकतोय माझी कविता. त्यामुळे नवीन कवींना त्यांना लिहावं असं वाटतंय हेच खरं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, पण लिहावं असं वाटतंय त्याबरोबरच त्यांनी वाचायला पाहिजे. आणि सुरुवातीला मलाही माझी एखादी कविता सुचल्यानंतर खूप आवडते. जसं तू म्हणतो, आईला आपल्या मुलाचं कौतुक असतंच की, पण ते आणखीन छान दिसावं त्यासाठी आपण पावडर इतर गोष्टी पण लावतोच की. ते असं चिखलात सोडून दिलं तर कसं चालेल. तर त्यामुळे त्याचाही विचार कवीनं करायला पाहिजे की आपल्या कलाकृतीवरती आपलं प्रेम आहे, पण त्याकडे आपल्याला पाहता येणं, किंवा काही दिवसांनी पहा ना ती कविता. लगेच घाई काय, इन्स्टंट का पाहिजे. कविता म्हणजे मॅगी नूडल्स नाही की तुम्हाला लगेच, आणि त्यांनी पोषण पण मिळणार नाही ना. त्यामुळे आपल्याला जर उदरभरण म्हणतो ना, म्हणजे उदरभरण म्हणजे फक्त जेवणाशी निगडीत नाही म्हणत आहे, खऱ्या अर्थानं आपल्या आत्म्याचं उदरभरण व्हायचं असेल तर आपल्याला थोडा काळ जाणं गरजेचं आहे. आणि जसं तू म्हणालीस की माझ्या 2 कविता संग्रहांमध्ये अंतर आहे, काही कवींच्या नसतं. म्हणजे अक्षरशः 2-2 महिन्यानंतर स्पर्धा लागल्यासारखे ते कविता संग्रह काढत सुटतात. आता त्यांचा तो बहुप्रसवा पिंड असेल, माझा नाही आहे. आपण म्हणजे आता CCTV मध्ये 77 कविता आहेत, पण तेवढ्याच कविता मी बाद केल्या किंवा डायरीमध्ये त्या अजून बंदिस्त आहेत. कारण मी एक मगाशी शब्द वापरला की कविता संग्रहाचा तोंडवळा असतो, त्याची एक जातकुळी असते. जेव्हा मी CCTVच्या गर्दछायेत असं शीर्षक त्याला दिलेलं आहे,
तर तिथे मला साधारणतः सामाजिक आशयाच्या, गंभीर प्रवृत्तीच्या किंवा त्यामध्ये काय वेगळं, म्हणजे निसर्गही आहे त्याच्यामध्ये. निसर्गाला म्हणजे आपण म्हणजे सामाजिक कवी असं म्हणतात की निसर्ग कशाला पाहिजे, पण निसर्ग समाजाचा भागच आहे की, त्याला वगळून कसं चालेल. त्यामुळे तोही येतो. पण मग त्यामध्ये मला रोमॅन्टिसिझमच्या कविता नाही टाकता येणार, पण हळव्या भावकविता तर टाकता येतील ना. तर हा विचार करणं खूप गरजेचं आहे. अर्थात तिथे मग कवी थोडासा बाजूला होतो आणि संपादक पुढे येतो. पण ते केव्हा होतं, जेव्हा तुम्ही इतरांचंही वाचलेलं असतं. इफ यू आर वेल रेड देन इट विल हॅपन. खरंय. हेच मी पुढे विचारणार होते, कारण तुम्ही कवी जरी असलात तरी एका ठिकाणी तुम्ही संपादनाचं कामही करत असता, म्हणजे तुमच्याच ह्याच्यावर अनेक पुस्तकं तुम्ही केलेली आहे. कधीतरी हा संपादक तुमच्या कवितेवर जास्त दबाव टाकतो का, की असं वाटतं का नाही मला ही सुचली आहे पण नको, ही थांबूया जरा, आत्ता नको, असं कधी होतं का? अर्थात होतं ना. म्हणजे संपादन हे मी गेली 5-6 वर्ष करतो आहे, पण त्या आधीपासूनच मी तुला जे म्हटलं ना की मी भौतिकशास्त्राचा आहे, फिजिक्सचा असल्यामुळे मला एक ॲनालिसिस करण्याची खूप वेगळी सवय आहे. म्हणजे कविता सुचल्यानंतर त्या कवितेचं कार्यकारण भाव मी नेहमी तपासून पाहतो, आणि ज्या कवितेमध्ये अनेक शक्यता दिसतात ना ती खरी कविता वाटते मला. कविता ही प्रतिमांमधनं आणि प्रतीकांमधनं बोलत असते. म्हणजे आता या उन्हाची कुऱ्हाड, तर हे काय, ही प्रतिमा आहे ना. किंवा धामणी उन्हाच्या आम्ही म्हटलं तर ती प्रतिमा आहे ना. हळद माखली देठं होत जातात निस्संग. जर आपण फुलाचं देठ पाहिलं, जर जेव्हा जेव्हा त्याचं आता पिकलं फूल जेव्हा होत जातं तेव्हा पहिले देठ जे असतं ते पिवळं पडायला लागतं. हे आपण कधी पाहणार आहोत? आपण काय करतो माहिती का, आपण निसर्गात जातो आणि पहिले फोटो काढायला सुरुवात करतो, पण आपले डोळेसुद्धा एक कॅमेरा आहेत ना. तर हे CCTVत कधी त्याचा आनंद घेणार आहे? आपल्या मेंदूच्या हार्ड डिस्कमध्ये ते आपण कधी स्टोअर करणार आहोत आणि ते आपण पुन्हा कधी पाहणार आहोत? हे जेव्हा होईल ना तेव्हा त्यातून, म्हणजे असं नाही आहे की मी गुलमोहराच्या झाडाखालनं चाललो होतो आणि अरे वा गुलमोहर फार सुंदर बहरलाय, चला कविता लिहूया, असं नाही. खरंय. मी असे अनेक गुलमोहर पाहिलेत आणि अचानकपणे ती कविता मला स्फुरली. म्हणजे कवी कसा असला पाहिजे, तो स्पंज सारखा असला पाहिजे. स्पंज काय करतो, शोषत राहतो ना, आणि जेव्हा तो पिळला जातो तेव्हा त्यातनं जे निघतं ते त्याचं कवीपण असेल किंवा कवित्व असेल. अरे वा. आता कवितांचे कार्यक्रम बघाल सर्रास आपण बघायला मिळतात, आणि आता तर सोशल मीडियाच्या काळात तर जिकडे तिकडे आपण बघतो त्याचे रील्स बनतात त्या कवितेवरती. त्या कविता आपल्यासमोर सतत आपल्याला त्या हॅमरिंग करत असतात. स्क्रोल केलं ती कविता, हे जिकडे तिकडे कवितेचा खरं तर दर्जा आता वाढत चालला आहे. म्हणजे पूर्वी फक्त कविता पुस्तकांपुरत्या मर्यादित होत्या, आता त्यांचे मोठे मोठे कार्यक्रम किंवा अगदी तिकीट काढून कार्यक्रम व्हायला. तुम्हाला नाही का कधी वाटलं की मीही माझ्या कवितांचे असे कार्यक्रम करावेत? वाटतं ना, करावं, पण माझ्या कवितेंना तशी सेल्स व्हॅल्यू आहे का? कारण थोडंफार गंभीर प्रवृत्तीचं लिहिलं जातं असं लोक म्हणतात, आणि तितकी आपली कविता म्हणजे तुम्हाला अंतर्मुख करणारी कविता असेल ना. काय होतं माहिती का, जेव्हा तुम्ही रील्समध्ये जी कविता पाहतात तेव्हा लोकांचे साधारणतः ग्लिम्स दिलेले असतात बघा, की लोक टाळ्या वाजवत आहेत, खूप हसतायत, खूप वाहवा म्हणतायत, आणि ते पाहून मग दुसरे प्रेक्षक तयार करू. म्हणजे आपण त्या रील्समधनं काय निर्माण करतोय, बघे निर्माण करतोय, प्रेक्षक निर्माण करतोय, ऑडियन्स निर्माण करतोय, पण आपण एक रसिक निर्माण करतोय का, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. मी म्हणत नाही ते वाईट आहे, ते चांगलं आहेच, असेलच, पण त्या पलीकडे जाऊन जी कविता घरपर्यंत तुम्हाला साथ सोबत करते ती खरी कविता ना. जेव्हा मी मोडून पडतो, माझा आत्मविश्वास खचतो, तेव्हा मला कणा कविताच आठवते ना. अजून कधी लिहिली मी, साठोत्तरी कवितेचा उल्लेख केला ना आत्ता, कुसुमाग्रजांच्या कवितेचा उल्लेख केला. जेव्हा मला प्रेम करावंसं वाटतं तेव्हा पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, ही प्रेम म्हणजे कविताच आठवतीये. किंवा पाडगावकरांची
प्रेमकविता आठवतीये, किंवा मला शांताबाईंचा लोलक आठवतो, किंवा सुरेश भटांची एखादी ओळ माझ्या गझलेतली येते. तर हे का होतंय? कारण ती कालातीत कविता आहे. तू जसं म्हटली की मी अजून पुढे गेली म्हणजे स्क्रोल केलं ना, आपला लाईफ स्पॅन फक्त एवढा झाला आहे. ते न होता ते असं झालं पाहिजे. म्हणजे काय? पुस्तकाचं पान. आणि पुस्तकाच्या पानामध्ये म्हणजे मला काही जण सांगतात की आम्ही पूर्ण कवितेचा संग्रह तुमचा तासाभरात म्हणजे घेतला आणि तासाभरात वाचून टाकला. नाही वाचला तुम्ही त्या कवितांपर्यंत पोहोचलातच नाहीत. तुम्ही वरवरचे शब्द वाचले. एक कविता वाचल्यानंतर पुढच्या कवितेवरती जावंसं न वाटणं, ती खरी कविता. ते थांबणं, त्या कवितेचा विचार करणं, या कवीनं असं का म्हटलं असेल याचा विचार करावा लागेल ना. तुमच्या दृष्टीने कवितेची व्याख्या सांगायची झाली, आपल्याला शाळेत असताना शिकवलं जातं, शिक्षक आपल्याला सांगतात आज आपण कविता शिकणार आहोत, आणि मग ते पुस्तक उघडलं जातं, कवितेच्या ओळी वाचल्या जातात आणि सांगितलं जातं कवीने या कवितेमध्ये हे सांगितलेलं आहे. आणि तर हे तर काढूनच दिलेला असतो कवितेचा छोटासा परिचय, म्हणजे आपल्याला माहिती असतं. पण ही खरी कविता नसते ना, ह्याच्याही पलीकडे कविता आहे. आणि हे आपण मुलांना कधी शाळेपासून शिकवतच नाही. आपणही शिकलो त्याच्यामध्ये हेच चालं की कविता वाचा किंवा त्या कविता म्हणा, बस. पण ह्याच्याही पलीकडे कविता आहे हे आत्ता तुमच्या बोलण्यातून जाणवतं आहे. आत्ता तुम्ही म्हटलं की थांबलं पाहिजे, जे थांबणं आहे ती कविता, असं तुम्ही म्हटलं. तुम्ही कवितेकडे बघताना कुठच्या चष्म्यातनं बघता आणि तुमच्या दृष्टीने कवितेची व्याख्या एका शब्दात सांगायची तर काय सांगा? मी पहिली गोष्ट म्हणजे चष्माच लावत नाही व्हेरी गुड कवितेकडे पाहण्याचा. त्यामुळे मी सर्व प्रकारच्या कवितांचा आस्वाद घेतो. पहिली गोष्ट म्हणजे मी कवी म्हणून पाहत नाही, मी एक आस्वादक म्हणून पाहतो. मग ती माझी कविता असू देत किंवा इतरांची कविता असू देत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कविता म्हणजे बिटवीन द लाईन्स असते. जे नाही लिहिलंय ना ते वाचता यायला पाहिजे, ते टिपता यायला पाहिजे, तिथे खरी कविता असते. दोन ओळींच्या मध्ये जो ठहराव असतो तिथे ती कविता असते. जसं तुम्हाला ज्येष्ठ साहित्यिकांच्या सुद्धा आणि अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या, काही वाचकांच्या प्रतिक्रिया लक्षात आहे का तुमच्या आलेल्या की त्यांनी तुम्ही खूप भारावून गेलात? हो, आलत ना. म्हणजे माझे विद्यार्थ्यांनी मला पत्र लिहिलेली आहे ज्यांनी कवितेचा काही संबंध नव्हता आणि ते मराठीही नव्हते. म्हणजे त्यांना जे मराठी त्यांच्या शाळेमध्ये होतं तितकंच मराठी त्यांना अवगत होतं, पण निमित्त मात्र किंवा CCTV वाचल्यानंतर मला त्यांची पत्र आली म्हणजे काही पोस्टकार्डवरती वगैरे नाही पाठवलं. त्यांच्या वहीच्या एका कागदावरती त्यांना जे वाटलं ते त्यांनी मला लिहून दिलं किंवा ग्रीटिंग कार्ड बनवून त्यांनी लिहून दिलं. ते खरंच अचंबित करणार होतं. त्याही पलीकडे जाऊन सांगतो, 2-3 विद्यार्थ्यांनी मला माझा कविता संग्रह वाचून झाल्यानंतर सर आम्हाला ही कविता सुचली हे जेव्हा सांगितलं तेव्हा मला वाटतं की ही सर्जनाची माती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा ते बी कुठेतरी पेरलं गेले असं मला वाटलं. आता जागतिक कविता दिनानिमित्त आपण गप्पा मारतो आणि गप्पा खूप छान रंगल्या आहेत, पण आता आपण म्हणतो जसं की कुठेतरी थांबण्याची वेळ ही येतेच. तर आता जाता जाता तुम्ही प्रेक्षकांसाठी कुठची कविता सादर कराल? मला वाटतं कवितेवरचीच कविता मी म्हणतो. दिगंताचा तारा या शीर्षकाची कविता आहे. म्हणजे म्हणता म्हणता मी म्हणून गेलो की तुम्हाला ठहराव हवा, ते थांबायला हवं. आणि माझी जी प्रक्रिया आहे सुचण्याची ती रोज उठून कविता लिहितो किंवा सुचते असं नाही आहे. ती कुठेही सुचते, कधीही सुचते, पण त्यासाठी थांबण्याची तयारी असते. म्हणजे अनेक वेळेला कविता सुचते पण ती खरी कविता आहे का ती लिहून झाल्यावरती आपण ती ठेवून द्यावी बाजूला, हे जेव्हा घडतं तेव्हा असतं. आणि जेव्हा अनेक महिने कविता सुचत नाहीत ना तेव्हा जी तगमग असते ना ती खूप वाईट असते. म्हणजे निमित्त मात्रलाही बरे पुरस्कार मिळाले, CCTVलाही पुरस्कार मिळाले, त्याचा अनेक ठिकाणी गौरव झाला किंवा पेपरमध्ये त्याबद्दल समीक्षण लिहून आलं, मोठ्या कवींनी पत्र लिहिली. पण मला वाटतं कुठल्याही पुरस्कारापेक्षा ना जेव्हा एखादी नितळ कविता तुम्हाला स्फुरते ना
तो खरा मोठा पुरस्कार असतो परमेश्वराने दिलेला. आणि दरम्यानच्या काळामध्ये मला काही सुचत नव्हतं, कारण मी जसं म्हटलं काहीतरी वेगळं आलं पाहिजे ना. त्यामुळे जोपर्यंत तेच येत होतं तोपर्यंत मला स्वतःला रोखत होतो लिहिण्यापासून. आणि असाच एक पुरस्कार घेण्यासाठी मी पुण्याला चाललो होतो CCTVसाठी मिळालेला. ट्रेनमध्ये बसलो होतो. तू जे म्हटली एकांतात सुचतं का, नाही, आजूबाजूला सगळा कोलाहल होता, माणसं ये जा करत होती, विक्रेते विकत होते, सगळं सुरू होतं, ट्रेनचा खडखडाट होता. आणि तेव्हा कविता सुचली. ती कविता अशी आहे, दिगंताचा तारा या शीर्षकाची. प्रवासात पाहतो खिडकीतून मी फार, प्रवासात पाहतो खिडकीतून मी फार, नकळत ओठी फुलतो मग गंधार. प्रवासात पाहतो खिडकीतून मी फार, नकळत ओठी फुलतो मग गंधार. पाहतो बाहेर जातो आत मी खोल, पाहतो बाहेर जातो आत मी खोल, ब्रह्मांडाचा मोजून येतो भूगोल. पाहतो बाहेर जातो आत मी खोल, ब्रह्मांडाचा मोजून येतो भूगोल. ही आत साचली गर्दी युगायुगांची, ही आत साचली गर्दी युगायुगांची, कोण माणसे दडली आत कधीची. ही आत साचली गर्दी युगायुगांची, कोण माणसे दडली आत कधीची. मौनातून चाले संवाद चराचराशी, मौनातूनच चाले संवाद चराचराशी, किती दिन कविते होतो मी उपाशी. मौनातूनच चाले संवाद चराचराशी, किती दिन कविते होतो मी उपाशी. तू भरवतेस जेव्हा शब्द अर्थांचे घास, कविताच मला भरवते. तू भरवतेस जेव्हा शब्द अर्थांचे घास, मग पुन्हा फिरत असे धमन्यांमधून श्वास. तू भरवतेस जेव्हा शब्द अर्थांचे घास, मग पुन्हा फिरत असे धमन्यांमधून श्वास. पकडाया जाता निसटतो जणू हा पारा, पकडाया जाता निसटतो जणू हा पारा. कविता म्हणजे तळहातावरील निखारा, पकडाया जाता निसटतो जणू हा पारा. कविता म्हणजे तळहातावरील निखारा, खांद्यावर मी वाहतो मायावी डोलारा. हे मान सन्मान पुरस्कार कवी संमेलन सगळं मायावी असतं, तो डोलारा आहे. खरं काय, खांद्यावर मी वाहतो मायावी डोलारा, खुणावे तरी मज तो दिगंताचा तारा, खुणावे तरी मज तो दिगंताचा तारा. प्रवासात पाहतो खिडकीतून मी फार, नकळत ओठी फुलतो मग गंधार, फुलतो मग गंधार. वाह, क्या बात है. खरंच खूप छान वाटलं. म्हणजे ज्या गप्पा झाल्या ना आणि त्या कविता ज्या मी ऐकल्या ना, एक वेगळ्याच प्रकारच्या कविता ऐकल्या असं वाटलं. कारण आपण रोज ज्या ऐकतो त्याचा एक वेगळा हे असतो. आणि तुमच्या ह्या ज्या कविता आहेत ना, खरंच म्हणजे असं काय विचार केला आहे असं एक विचार येतो ऐकताना. खूप छान सुचलं आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि खरंच म्हणजे काय म्हणतात ते, कविता अशी जर मैफल रंगवली तर खूप छान मैफल होईल. तुम्हाला सुद्धा जागतिक कविता दिनाच्या मी शुभेच्छा देते आणि आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना सुद्धा शुभेच्छा देते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.